बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं पण वाचन आणि निरूपण करत आहोत. अध्याय 15वा आहे, त्यातले भाग 15 झालेले आहेत. आज आपण भाग 16वा पाहणार आहोत. 13 श्लोक झालेले आहेत आणि 406 ओव्या संपन्न झालेल्या आहेत. 16वा भाग बघण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागामध्ये काय झालेले आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु त्यांना वंदन करून सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणतात की तुझा जो भक्ती मार्ग आहे, जो आत्मस्वरूपाचा मार्ग आहे, त्या मार्गामध्ये प्रमुख अडथळा, तो अडथळा म्हणजे हे जग आहे किंवा हा संसार आहे. मग अडथळा विश्लेषणात्मक समजून सांगताना रूपकात्मक असं उदाहरण देतात. ते म्हणजे हा जो संसार आहे तो झाडासारखा आहे, विशाल झाडासारखा आहे. ते झाड कसं, तर ते उलट झाड आहे, त्याच्या मुळ्या वर आहेत, फांद्या खाली आहेत, अशा स्वरूपाचं ते झाड आहे. त्याची व्याप्ती ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत आहे. संपूर्ण आकाश व्यापून राहिलेलं हे झाड आहे. आणि ते झाड हे तुझ्या आत्मस्वरूपाच्या मार्गातली, आत्मज्ञानाच्या मार्गातली प्रमुख अडथळा आहे. मग आता हे झाड तर नाहीस केलं पाहिजे, त्याशिवाय पुढे जाणार कसं? ही अडचण आहे ना झाड. आत्मज्ञानाच्या मार्गावरील हे झाड म्हणजे अडचण आहे. मग ते झाडाचं अडचण जी आहे ती काढायची कशी, ते झाड तोडायचं कसं मुळापासून? तर त्यासाठी भगवंत म्हणतात की हे याला ज्ञान खडगाने हे झाड तोडायचं. ज्ञान खडग म्हणजे ज्ञानाच्या साह्यानं. आता जिथं ज्ञान आवश्यक आहे याचा अर्थ तिथं अज्ञान आहे. मग अज्ञान ते काय आहे, तर हे झाड आहे हे समजणंच मुळात अज्ञान आहे. तर ते अज्ञान बाजूला करायचं, ज्ञानाची कास धरायची आणि त्या मार्गावर पुढे जायचं. म्हणजे मग काय होतं की त्या मार्गावर पुढे गेल्यानंतर तुम्ही मद्रूप होऊन जाता, भगवंताशी एकरूप होऊन जाता, निजपदास जाता, असं भगवंत म्हणत आहेत. आता हे म्हणल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अजून एक शंका, अजून एक प्रश्न उत्पन्न होतो. तो हा की ज्यावेळेस हे ज्ञानी लोक सर्व अडथळे पार करून तुझ्यापर्यंत येऊन पोचतात, त्यावेळेस हे जे ज्ञानी लोक तुझ्या स्वरूपात येऊन एकरूप होतात, त्यावेळेस ते तुझ्या स्वरूपापासून वेगळे दिसतात की तुझ्यासारखेच दिसतात, तुझ्यात एकरूप आहे असं दिसतात? त्यावर भगवंत असं उत्तर देतात की जे वैचारिक दृष्टीने माझ्याकडे पाहतात, जे वैचारिक दृष्टीने माझ्याकडे पाहतात ते त्यांना हे सर्व माझ्या स्वरूपात एकरूप आहेत असं दिसतात. आणि जे वरवर पाहतात त्यांना हे सर्व, हे जे ज्ञानी लोक आहेत ते माझ्यापासून भिन्न वाटतात. त्याच्या अगोदर भगवंतांनी मद्रूप होण्यासाठी किंवा हे निजपद प्राप्त करण्यासाठी किंवा
शाश्वत पदाला जाण्यासाठी काही अटी सांगितल्यात. म्हणजे तुमच्यात काय असणं आवश्यक आहे आणि काय नसणं आवश्यक आहे, ते असल्याशिवाय तुम्ही निजपदाला जाऊ शकत नाही. ते म्हणजे काय, की ज्यांचा अभिमान आणि मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयाशक्ती रूप दोष जिंकले आहेत, जे आत्मज्ञानाला नित्य पावतात, ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि जे सुख दुःख द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, असे जे ज्ञाते आहेत, ते शाश्वत पदाला जाऊन मिळतात. त्यानंतरचा प्रश्न जो अर्जुनाने विचारलेला, तो आपण पाहिलं, की त्याचं उत्तर हे होतं की वैचारिक दृष्टीने जे भगवंताकडे पाहतात, या ज्ञानी लोकांकडे पाहतात, त्यांना हे दिसतं की हे ज्ञानी लोक आणि म्हणजे जे निजपदाला गेलेले आहेत ते आणि भगवंत एकाच स्वरूपात दिसतात. त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा भेद दिसत नाही आणि वरवर पाहिले असतात ते भिन्न भिन्न दिसतात. त्यानंतर भगवंत म्हणतात की या पृथ्वी लोकावर, या मनुष्य लोकावर सर्वत्र माझाच अंश, जीवरूपी अंश आहे. प्रकृतीत असलेले पंचेंद्रिये व मन यांना तो आकर्षित करतो. तो म्हणजे कोण? तो अंश, जो भगवंताचा जो अंश आहे, तो प्रकृतीत असलेले पंचेंद्रिये आणि मन यांना तो आकर्षित करतो. पण आपल्याला असं वाटतं की जे शरीर जे काही भोग भोगतं, ते आपल्याला असं वाटतं की त्या शरीरातला जीवच ते भोग भोगतं. पण तसं नाहीये. ते मिथ्य आहे, ते खरं नाहीये, ते अज्ञान आहे. शरीरातला जो जीव आहे किंवा जो आत्मा आहे, तो काही भोग भोगत नसतो. भोग भोगतं ते शरीर. त्यानंतर भगवंत सांगतात की ज्यावेळेस आत्मा शरीर सोडून जातो किंवा हा प्राण जो आहे, जो जीव आहे, जो शरीर सोडून जातो, म्हणजे एखाद्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस तो जीव त्याच्याबरोबर मन आणि पंचेंद्रिय घेऊन जातो आणि ज्यावेळेस दुसरं शरीर धारण करतो, त्यावेळेस हे पंचेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 6वं मन घेऊन त्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्या देहाचा स्वीकार करतात. पण ज्यावेळेस जो आत्मा आहे तो देहामध्ये आला आणि यानेच विषयांचा उपभोग घेतला अथवा तोच हा देह सोडून गेला, असं जे आपण म्हणतो ते सगळं खोटं आहे, ते मिथ्या आहे. त्यानंतरच्या भागात आपण हे पाहिलं की आत्मा हा अकर्ता आहे. शरीर हे कार्यक्षम असतं, शरीर कार्य करतं, पण आत्मा हा अकर्ता आहे, तो कुठलंही कार्य करत नाही. पण जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंतापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल, निजपदापर्यंत जायचं असेल, तर तुमच्यात मनुष्याच्या मनात वैराग्याचा लेश नसला पाहिजे. जरी सर्व शास्त्र मुखोद्गत असली आणि मनात जर विषयांचे चिंतन चालू असेल, तर भगवंताची प्राप्ती होत नाही. अजून काय, चित्तात जर अभिमान बाळगून
तोंडाने सर्व शास्त्रे पाठ म्हटली आणि असे कोट्यावधी जन्म गेले तरी त्यास माझी प्राप्ती होत नाही. त्यानंतर भगवंताची व्याप्ती किती मोठी आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंत कुठे कुठे आहे ते सांगितलेलं आहे. तर ते सांगताना भगवंत काय म्हणतात की जे सूर्याचं तेज आहे ते तेज सूर्यासकट माझे आहे असे जाण. नंतर काय, चंद्राची जी प्रभा आहे म्हणजे चंद्राचं जे तेज आहे ते सुद्धा मीच आहे. किंवा दहन करणे, पाचन करणे ही जी अग्नीचे ठिकाणी असलेली अमर्याद तेजोवृद्धी आहे ती माझीच आहे. नंतर काय सांगितलेलं की या भूपृष्ठावर अपरिमित चराचर भूते मी धारण करतो. म्हणजे सर्व भूतांच्या मध्ये माझा अंश असतो. ती भूते ही मीच, म्हणजे सगळे प्राणी मात्र ही मीच, आणि त्यांच्यामध्ये शिरून मी धारण करतो. नंतर वनस्पतींचे पोषण मी करतो. धान्याची उत्पत्ती आणि समृद्धी मी करून अन्नाद्वारे प्राणीमात्रांचं संरक्षण करतो. हे अन्न जरी उत्पन्न केले तरी प्राणीमात्रास ते कसे पचेल की ज्या योगाने जीवास समाधान होईल याची सुद्धा व्यवस्था मी बघतो. आता ही भगवंताची व्याप्ती आपण आता पाहिली, ती इथंच थांबली का? तर नाही, भगवंताची व्याप्ती ही अजून आपल्याला आजच्या भागात पाहायचं आहे. आपण काल जे पाहिलं ते इथपर्यंत होतं. आता श्लोक नंबर 14 त्याचा श्लोकार्थ वाचूयात. मी प्राण्यांच्या देहामध्ये शिरून प्राण, अपान इत्यादी वायूत मिसळून जठराग्नी होऊन, म्हणजे भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्ण अशा चतुर्विध अन्नाचे पचन करतो. म्हणजे भगवंत कुठे कुठे आहेत बघा. जठराग्नीमध्ये सुद्धा भगवंत आहे. म्हणून प्राणी जाताच्या घटी करुणी कंदावरी आगठी दीप्त जठिरीही किरीटी मीची झालो प्राणापानांच्या जोडभती फुंक फुंकोनिया अहोराती अटीतसे नेणो किती उदरा माझी शुष्के अश्वा निगधे सुपक्वे का रिगद्वे एवं मीचिगा चतुर्विदे अन्ने पची एवं मीची अवघे जना व्रीहिते मीच जीवन जीवनी मुख्य साधन वनिही मीच आता ऐसिया ही वरी काई सांगो व्याप्तीची नवाई एथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मी गा तरी कैसे निपावेखे सदा सुखिये एके सुखिये एके तिये बहुदे दुःखे क्रात बुधे जैसी सगळीये पाटणी एकची दिवे लावणी जालिया कान देखणी उरी एके. म्हणून अर्जुना, प्राणी मात्राच्या शरीरात नाभिकंदावर शेगडी पेटवून जठरामध्ये मीच प्रदीप्त झालो आहे. जठरामध्ये म्हणजे पोटामध्ये. आपण अन्न खाल्ल्यानंतर पहिलं ज्या पिशवीमध्ये अन्न जातं त्याला जठर म्हणतात. तर प्राणी मात्राच्या शरीरात नाभिकंदावर म्हणजे बेंबीवर शेगडी पेटवून जठराग्नीमध्ये मीच प्रदीप्त झालो आहे. म्हणजे जठरातला जो अग्नी आहे तो सुद्धा मीच आहे. प्राण व अपान या वायूंच्या जोड भात्याने
रात्रंदिवस तो जठराग्नी पेटवून या उदरात किती अन्नाचा मी फन्ना करतो याचा पत्ता नाही. भगवंत काय म्हणतात, या जठराग्नीमध्ये मी राहून तो पेटवून कितीतरी अन्न मी फस्त करतो. शेकडो स्निग्ध, कोरडे, स्निग्ध, शिजलेले व कच्चे असे कसलेही अन्न असले तरी मी त्याचे पचन करतो. बघ, आपण काहीही खातो. आपण शिजलेलं अन्न खातो, काकडी गाजर सारखं कच्चं अन्न खातो, पेरू, आंबा, जांभळं वगैरे आपण थोडी शिजवून खातो, हे कच्चेच खातो. तसंच स्निग्ध म्हणजे तूप आहे, तेल आहे, याच्यापासून बनलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ. कोरडे जसं चिवडा, चिरमुरे, लाह्या, हे कोरडे पदार्थ आहेत. हे सगळ्या प्रकारचं कसलंही अन्न असलं तरी त्याचं मी पचन करतो. अशा प्रकारे सर्व जग मी, जगाचा निर्वाह ज्यावर होतो ते धान्य मी व जीवनाचे मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे. भगवंत काय म्हणतात की जठराग्नी सुद्धा मी आहे, धान्य सुद्धा मी आहे, जीवनाचे मुख्य साधन जो जठराग्नी तो सुद्धा मीच आहे. आता यापेक्षा माझ्या व्यापकपणाचे नवल तुला काय सांगू. भगवंत म्हणतात की मी किती व्यापक आहे याचं नवल तुला आता कुठवर सांगू. तर तू हे पक्के लक्षात ठेव की या जगात दुसरे काहीच नाही, सर्वत्र मीच भरलेला आहे. सर्वत्र मीच भरलेला आहे, हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे पाप करताना, कुणाला वाईट बोलताना, कुणाची निंदा करताना आपल्याला भीती वाटेल, कारण सर्वत्र भगवंत आहे. म्हणजे पाप करताना, चोरी करताना आपल्याला लक्षात येईल की कोण जरी बघत नसेल, अंधार जरी असेल तरी भगवंताचं लक्ष तुमच्याकडे आहे. कारण भगवंत सर्वत्र आहे. यत्र तत्र सर्वत्र भगवंत आहेत. त्यामुळे आपल्याकडून कुठलीही वाईट गोष्ट घडू नये याची काळजी घ्या. आपण कायम बघा, आपल्यावर काय अन्याय झाला, कुणी आपल्याला फसवलं तर तो कळकळीनं काय म्हणतो की तुम्हाला ते आता बरं वाटतंय, पण तो वरचा बघतोय, नीट लक्षात ठेवा. म्हणजे कोणी चोरी केली, काय केली, तर तो काय म्हणतो की तो वरचा बघतोय. कोणी जरी नाही बघितलं तर तो वरच्याकडे सगळं लिहिलेलं आहे. तुमच्या सगळं कर्तव्याची नोंद तिथं होते, चांगल्या वाईट कर्तव्याची नोंद तिथं होते, अशी मान्यता आहे आपल्या धर्मामध्ये. तर सर्वत्र मीच भरलेला आहे. तर मग या जगात काही प्राणी सर्वदा सुखी दिसतात व काही दुःखाने व्याप्त झालेले दिसतात. ते कशाने? जसे एखाद्या शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लागले तर त्यापैकी काही दिवे प्रकाश करतात तर काही दिवे नाहीसे. असे कसे होईल? बघा, भगवंत म्हणतात की यत्र तत्र सर्वत्र मी आहे. त्याच्यावर अर्जुनानं परत त्यांना एक शंका आलेली आहे की भगवंता, जर तू या जगातल्या काही तू जर सर्व प्राण्यांच्या मध्ये तू आहेस, तुझा अंश आहे, तर काही प्राणी सुखी आणि काही प्राणी दुःखी असे का दिसतात बरं? तर याचं उत्तर काय दिलंय त्यासाठी आपण ओळ वाचूयात. ऐसी हन उखी विखी करीत आहासी मानसी की तरी परिसतेही निकी शंका फेडू पै अवघा मीची असे तेथ नाही किर अनारिसे परी प्राणियांची या उल्हासे बुद्धी ऐसा जैसे एकची आकाश ध्वनी
वाद्य विशेषे आसानी वाजावे पडी भिन्नी नादांतरी का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकुची भानू उदविला तो अनानी परी गेला उपयोगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपविले आप तैसे परिणले स्वरूप माझे जीवा आगा नेणा आणि चतुरा पुढा निळ्यांचा दुसरा नेणा सर्प झाला ऐरा सुखा लागी हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. तर अर्जुनाचा प्रश्न काय की सर्व प्राण्यांमध्ये जर तुझा अंश आहे, तू जर सर्वत्र आहे, तर काही प्राणी सुखी दिसतात, काही प्राणी दुःखी दिसतात, असे का? किंवा शहरातले सगळे दिवे एकाच दिव्याने लावला तर त्यातले काही प्रकाशतात, काही विझून जातात, असं का? अशा प्रकारे तर्क वितर्क जर तू आपल्या मनात करीत बसला असशील तर त्याचेही चांगले निवारण करतो ऐक. भगवंतच आहेत ते. त्याच्या मनातलं लगेच ओळखलं भगवंतानी. भगवंत काय म्हणतात, तू जर असे काय तर्क वितर्क करत जर तू जर बसला असशील तर त्याचंही मी निवारण करतो ऐक. हे पहा, सर्वत्र मी भरलेला आहे ही गोष्ट तर अगदी निर्विवाद आहे. सर्वत्र मी आहे यात काही शंकाच नाही. परंतु प्राण्याच्या बुद्धीच्या कल्पनेप्रमाणे मी त्यास भासतो. भगवंत आहेत पण प्राण्याच्या बुद्धीप्रमाणे मी त्यास भासतो. काही लोकांना जे आजारी आहेत, जे दुःखी आहेत, जे कष्टी आहेत, जे रस्त्यावर झोपतात, भिकारी वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये देव दिसतो. ते लोक त्यांची सेवा करतात. एखादं काय कुत्रं जखमी झालं असेल, गाय वासरू जखमी झालं असेल, त्यांची सेवा करतात, त्यात त्यांना देव दिसतो. आणि काही लोक फक्त मी बालाजीलाच जाणार, बालाजीलाच दर्शन करणार, बालाजीचं दर्शन करणार, मी फक्त बालाजीलाच मानतो, असे म्हणणारे काय? प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे ना. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. हे इथं सुद्धा ते सांगितलेलं आहे की मी सर्वत्र आहे हे निर्विवाद आहे, परंतु प्राण्याच्या बुद्धीच्या कल्पनेप्रमाणे मी त्यास भासतो. प्राण्याची जशी बुद्धी आहे तसा मी त्याला दिसतो. ज्याप्रमाणे एकाच आकाशध्वनीचे निरनिराळ्या वाद्यांच्या अनुरोधाने निरनिराळे नाद ऐकू येतात. जशी वाद्य वेगवेगळी तसे आवाज वेगवेगळे आपल्याला ऐकू येतात. किंवा सूर्य एकच आहे पण तो उगवल्यावर लोकांच्या व्यापारास निरनिराळ्या प्रकारे उपयोग करतो. अथवा पाणी एकच असून बीजांच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे झाडांमध्ये उत्पन्न होतो. किती सुंदर आणि समर्पक उत्तरं दिलीत बघा. उदाहरणं पण तशीच आहेत की सूर्य तर एकच आहे पण तो उगवल्यावर लोकांच्या व्यापारास निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडतो. काही लोकांचा व्यापार सूर्य उगवल्यावर नाहीसा होतो, संपूर्ण जातो. उदाहरणार्थ, ज्यांचे पूर्ण रात्रभर चालणारे हॉटेल्स आहेत, दिवस झाला की त्यांचं हॉटेल बंद, फक्त रात्रीच चालणारे हॉटेल असतात ते. त्यांना तो उपयोग नाही असं वाटतो. आणि ज्यांचा फुलाचा व्यापार आहे त्यांना सूर्य उगवल्या त्यांना काम, पेपर टाकणारे असते, दूध टाकणारे आहेत, असंख्य लोक आहेत की ज्यांना सूर्य उगवल्या त्यांच्या हाताला काम आहे. अशा प्रकारे सूर्य त्यांना उपयोगी पडतो. अथवा पाणी एकच असून बीजांच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे
झाडांमध्ये उत्पन्न होते. पाणी तर एकच आहे, पण आपण गहू पेरला तर त्याला ज्वारी लागेल का? नाही. आंब्याचं कोय लावली तर त्याच्यापासून जांभळाचं झाड येईल का? नाही. पाणी जरी एकच आहे तरी बीज जसं आहे त्याप्रमाणे बीजाच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे झाडांमध्ये उत्पन्न होते, निरनिराळे झाडे उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे मी एकच असून निरनिराळ्या प्राण्यांच्या ठिकाणी माझे स्वरूप परिणाम पावले आहे. अरे, एक अज्ञान व एक चतुर अशा दोघा वाटसरूंच्या दिशेने दोन सरांच्या नीलमण्यांचा एक हार पडला, तेव्हा जो अज्ञानी होता तो सर्प असे वाटून भीती उत्पन्न झाली, त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली. व दुसरा जो चतुर होता त्याला तो हार आहे असे वाटून सुख झाले. भगवंत उदाहरण सांगतात की एक अज्ञानी आणि एक चतुर असे जे दोघं वाटसरूर आहेत ते चाललेले आहेत आणि नीलमण्यांचा हार रस्त्यात पडलेला दिसला. आता जो अज्ञानी आहे त्याला तो साप वाटला, त्यामुळे तो घाबरला. पण जो ज्ञानी आहे, जो चतुर आहे, त्याला तो हार आहे असे वाटून त्याला सुख झाले, बरं वाटलं त्याला. हे असो, स्वाती नक्षत्राचे पाणी सारखेच असून ते शिंपल्यात पडले असता त्याचे मोती होतात व सर्पाच्या तोंडात पडले असता विष उत्पन्न होते. स्वाती नक्षत्राचे जे पाणी आहे, पाऊस जो पडतो स्वाती नक्षत्रामध्ये, तो शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो आणि सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतं. पाणी एकच, पण ते कुठं पडतं याप्रमाणे त्याचा परिणाम बदलतो. त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना मजपासून सुख उत्पन्न होते आणि जे अज्ञानी आहेत त्यांना मात्र दुःख उत्पन्न होते. म्हणजे ज्ञान किती महत्वाचं बघा. ज्ञानी असणं किती महत्वाचं. ज्ञान असेल तर सुख उत्पन्न होते, अज्ञान असेल तर दुःख उत्पन्न होते. आता श्लोक नंबर 15 याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. मी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करून राहतो. अजून भगवंताचं व्यापकत्व संपलेलं नाहीये. भगवंत किती व्यापक आहेत, कुठं कुठे आहेत, त्याचा उहापोह अजून संपलेला नाहीये. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा तेच आलेलं आहे की मी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करून राहतो. मजपासून सर्वांना स्मृती, ज्ञान आणि या दोहोंचा अभाव म्हणजे विस्मरण व अज्ञान हे सुद्धा उत्पन्न होतात. सर्व वेदांनी जाणण्यास मी योग्यच आहे. वेदांताचा सिद्धांत करणारा व त्याचा ज्ञाताही मीच आहे. बघा, अजून व्यापकत्व वाढलं, समजून घेऊयात आपण. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. परी संतावसे वसंता योग ज्ञानी पसता, गुरुचरण उपसिता वैराग्येसी. येणेची सत्कर्मे आशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी. ते आपे आप देखोनी देखी, मिया आत्मेनी सदा सुखी. येथे मी वाचुनी अवलोकी, आन हेतू असे. आगा सूर्योदयो झालिया, सूर्येची पहावा धनंजया. तेवी माते मिया जाणावया, मीची हेतू. एरवी सर्व प्राण्यांच्या हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी म्हणजेच अहंकार
रात्रंदिवस असते तेही मीच आहे. भगवंत काय म्हणतात, सर्व प्राण्यांच्या हृदयात जी बुद्धी आहे किंवा जो अहंकार आहे तो सुद्धा मीच आहे. परंतु साधूंच्या समागमाने योग व ज्ञान यांच्या अभ्यासाने आणि वैराग्य सहवर्तमान गुरुचरणांच्या सेवेने एवच अशा सदाचरणानेच सर्व अज्ञान नाहीसे होऊन त्याचा मीपणा आत्मस्वरूपात लय पावतो. भगवंत काय म्हणतात की जी बुद्धीमुळे आलेला जो अहंकार आहे तो कशाने लय पावतो, तर साधूंच्या समागमाने, योग व ज्ञान यांच्या अभ्यासाने आणि वैराग्य सहवर्तमान गुरुचरणांच्या सेवेने आणि अशा सदाचरणानेच सर्व अज्ञान नाहीसे होऊन त्याचा मीपणा आत्मस्वरूपात लय पावतो. त्याचा जो मीपणा आहे तो आत्मस्वरूपात लय पावतो, म्हणजे आत्मस्वरूपात परिवर्तित होतो. मग आत्मस्वरूपाकडे दृष्टी गेल्यावर मग आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखात असतो. बघा, सुख कसं भेटतं ते इथं सांगितलेलं आहे की मनुष्याच्या मनामध्ये जो अहंकार आहे, बुद्धीमुळे आलेला जो अहंकार आहे तो साधूंच्या समागमाने, योग आणि ज्ञान यांच्या अभ्यासाने, वैराग्याचं वर्तन केल्यामुळे, गुरुचरणांची सेवा केल्याने त्यातला मीपणा बदलून त्याचं रूपांतर मीपणा आत्मस्वरूपात लय पावतो. मग आत्मस्वरूपाकडे दृष्टी गेल्यावर मग आत्म्याच्या योगाने ते नेहमी सुखात राहतात. अशी स्थिती होण्यास माझ्याशिवाय दुसरा कारणीभूत कोण आहे? म्हणजे आपल्याला सुख कोण देतं? भगवंतच देतात. हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो, त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे. तुम्हाला जर मला जाणून घ्यायचं असेल तर त्याचं कारण सुद्धा मीच आहे. जसं सूर्य उगवल्यावर पाहण्यासाठी आपण सूर्याच्या तेजाने सूर्य पाहतो, तसंच ना शरीर पराते सेविता, संसार गौरवीची ऐकता, देही जयांची अहंता बुडोनी ठेली, ते स्वर्ग संसारालागी धावता कर्ममार्गी, सुखाचा सेलभागी विभागी होती, परी हेही होणे अर्जुना, मज चित्तस्तवतया अज्ञाना, जैसा जागताची हेतु स्वप्ना, निद्रे ते होय, पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणो आला, तेवी मी नेणोनी विषयो देखला, मजतीस्तव भूती, एवं निद्रा का जागणिया, प्रबोधुची हेतू धनंजया, तेवी ज्ञान अज्ञान जीवाचिया, मीची मूळ. किंवा आत्म्याहून वेगळे जे शरीर त्याची सेवा करण्यात व संसाराची बढाई ऐकण्यात ज्यांचा देहाविषयी मीपणा कायम झाला आहे ते स्वर्ग व संसार या सुखांच्या प्राप्तीकरता कर्ममार्गाचे आचरण करतात. आता जे आत्म्याहून वेगळे जे शरीर त्याची सेवा करण्यात आणि संसाराची बढाई करण्यात ज्यांचा देहाविषयी मीपणा झालेला आहे, कायम झालेला आहे, म्हणजे जे रजोगुणी आहेत, जे
देहाचा अभिमान बाळगतात आणि काय शरीराचा अभिमान बाळगतात, पण आत्मा जो आहे आतला त्याला तो खिजगणती सुद्धा मानत नाहीत. म्हणजे आत्मा आहे काय नाही काय त्यांना काही फरकच पडत नाही. फक्त ते शरीर आणि शरीराचा मीपणा याच्यावर ते खुश असतात. ते स्वर्ग व संसार या सुखांच्या प्राप्तीकरता कर्म मार्गाचे आचरण करतात. स्वर्ग प्राप्तीसाठी किंवा सुखासाठी, संसाराच्या सुखासाठी कर्ममार्गच उत्तम आहे. त्यामुळे ते कर्ममार्गाचे आचरण करतात. आपण मागं पाहिलेलं आहे. आपल्याला जर भगवंत प्रसन्न झाले तर काय मागावे हे सुद्धा ज्ञान बऱ्याच जणांना नसतं. समजा तुम्हाला भगवंत प्रसन्न झाले तर काय मागायचं आहे. काही लोक बंगला, गाडी, धनधान्य, संपत्ती, शक्ती या भौतिक गोष्टी मागतात. अरे भगवंत प्रसन्न झालेत या भोगाच्या काही गोष्टी मागता. मग जे अजून जे थोडे ज्ञानी लोक आहेत ते काय म्हणतात की मला स्वर्ग दे, स्वर्गासारखं सुख दे. स्वर्ग म्हणजे सगळं सुख, मला स्वर्ग दे म्हणतात. परत सांगतो, साक्षात भगवंत प्रसन्न झालेले आहेत, त्यांना काय मागावं आणि काय मागू नये हे सुद्धा समजायला हवं. तर साक्षात जर भगवंत प्रसन्न झाले ना, आपण जर त्यांना स्वर्ग मागितला तर हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. मग मागायचं तरी काय. पैसा, अडका, शक्ती हे नाही मागायचं, स्वर्ग सुख नाही मागायचं. मग मागायचं तरी काय. तर साक्षात भगवंत जर प्रसन्न झाले तर त्यांना भगवंताला हे म्हणायचं की तुझ्या स्वरूपात मला मिसळून घे, मला निजपद दे, मला मुक्त कर, या संसारातून मुक्त कर, हे मागायचं असतं. मागं आपण पाहिलेलं आहे की जे दीक्षित लोक आहेत, जे कर्मकांड करतात, यज्ञ यज्ञादी पूजा वगैरे करतात आणि ते काय मागतात, स्वर्ग मागतात. स्वर्ग मागतात, त्यांना स्वर्ग मिळतो, स्वर्गात ते जातात, आनंद उपभोगतात, सुख उपभोगतात. गाठीचं पुण्य ज्यावेळेस संपतं त्यावेळेस त्यांना परत पृथ्वीवर यावं लागतं, परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ते अडकतात. म्हणून जे हुशार आणि ज्ञानी लोक असतात ते भगवंताला मुक्ती मागतात, निजपद मागतात. तुझ्या स्वरूपात मला मिसळून घे, मद्रूप करून घे असं म्हणतात. तर इथं तेच आहे. काय सांगितलंय बघा की जे देहाच्या विषयी अभिमानाने मीपणा बाळगतात, संसार आणि त्याच्या सुखासाठी कर्ममार्गाचे आचरण करतात, त्यामुळे त्यांना दुःखाचा शेलका वाटा प्राप्त होतो. त्यांना दुःखच होणार, दुसरं काय होणार आहे. त्यामुळे त्यांना दुःख मिळतं. परंतु अर्जुना, ही स्थिती त्या अज्ञानी लोकास माझ्यापासूनच प्राप्त होते. भगवंत काय म्हणतात, त्यांना जे दुःख होतं, ही जी स्थिती आहे ती सुद्धा माझ्यामुळेच त्यांना प्राप्त होते, माझ्यापासूनच प्राप्त होते. आता हे कसं की ज्याप्रमाणे जागा असणारा मनुष्यच स्वप्न व निद्रा या अवस्थेचा उपभोग घेतो, परंतु दिवसा ढगांनी आकाश व्यापले म्हणजे उजेड कमी होतो, हेही उजेडानेच जसे समजते, त्याचप्रमाणे माझ्याविषयी अज्ञान उत्पन्न होऊन प्राणी विषयाचे सेवन करतात, हेही माझ्याच सत्तेने होते. दिवसा ढगांनी आकाश व्यापले म्हणजे उजेड कमी होतो, पण हे कळतं कशानं, उजेडानेच कळतं ना. तसंच
माझ्याविषयी अज्ञान उत्पन्न होऊन प्राणी विषयांचे सेवन करतात, हे सुद्धा माझ्याच सत्तेने होते. याचप्रमाणे धनंजया, निद्रेला किंवा जागृतीला जसे मूळ अज्ञानच कारण आहे, त्याचप्रमाणे या ज्ञानी व अज्ञानी अशा जीवांना मीच मूळ आहे. ज्ञानी आणि अज्ञानी जे यांचं मूळ सुद्धा मीच आहे असं भगवंत म्हणतात. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे तर तो मनातल्या मनात म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.